एशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला पुन्हा धूळ चारली। पाकवर सलग दुसरा विजय। पाकला हरवण्याची आणखी एक संधी मिळणार का याकडे लक्ष। आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात। देवीच्या स्वागतासाठी मंडप सजले। मंदिरांमध्ये भक्तांची दर्शनासाठी गर्दी। ठाण्यातील टेंभी नाक्यावरील देवीच्या आगमनाला उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थिती लावणार, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारेही कार्यकर्त्यांसह दाखल होणार। वडाळा घाटकोपर कासारवडवली मेट्रो 4 प्रकल्पावरील चाचणी आज पार पडणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत होणार चाचणी। नूतनीकरण केलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याचं आज उद्घाटन होणार। कार्यक्रमासाठी राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, आशिष शेलार आणि एमसीए पदाधिकारी उपस्थित राहणार। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावरून वादंग सुरूच। आज सांगलीमध्ये राष्ट्रवादीचा मोर्चा। प्रदेशाध्यक्षांसह राष्ट्रवादीचे खासदार मोर्चात उपस्थित राहणार। जालन्यामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची गाडी अज्ञातांनी पेटवली। जरांगे समर्थकांनी गाडी पेटवल्याचा नवनाथ वाघमारेंचा आरोप। गुन्हा दाखल करण्याची मागणी। मराठा आरक्षण जीआर विरोधी याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी। ओबीसींचं नुकसान होत असल्याचा याचिकेतून आरोप। जीआर कोर्टात टिकणार का याकडे लक्ष। जालन्यातील धनगर उपोषणाचा आज 6वा दिवस। धनगरांचा एसटीत समावेश करण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडेंचं आमरण उपोषण। आंदोलनाला पाठिंबा वाढला। कर्जमाफीसाठी बच्चू कडू आता आरपारच्या भूमिकेत। 28 ऑक्टोबरला बच्चू कडू बेमुदत आंदोलन करण्यावर ठाम। नागपूर, मुंबई किंवा नांदेड यापैकी एका ठिकाणी होणार आंदोलन। भाजपचा जीएसटी बचत महोत्सव आजपासून सुरू होणार। जीएसटी बचत बद्दल भाजप खासदारांनी आपापल्या मतदारसंघात माहिती द्यावी। स्वदेशीवर भर देण्याचा संदेश द्या, हायकमांडचे आदेश। देशात ऑक्टोबरपासून मतदार पडताळणी मोहीम। केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश। राज्य आयुक्तांना यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना। सप्तशृंगी गडावर अवैध पार्किंग ठेकेदाराची अरेरावी। त्र्यंबकेश्वर नंतर सप्तशृंगी गडावरही पत्रकारांवर पार्किंग कर्मचाऱ्यांची दादागिरी। अवाजवी पैसे मागत गाड्या रोखल्या। अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा 27 दिवसांपासून संप सुरूच। 600हून अधिक शस्त्रक्रिया रखडल्या। संपाविरोधात काँग्रेसच्या वतीनं रुग्णालयाबाहेर आंदोलन। 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनची सुप्रीम कोर्टात धाव। दिल्ली हायकोर्टाकडून कोणताही दिलासा नाही। सुकेशच्या मनी लॉन्ड्रिंग आणि गिफ्ट प्रकरणात जॅकलिन गोत्यात। टेरर फंडिंग गुन्ह्यात उत्तर प्रदेश एटीएस पथकानं भिवंडीतून 3 युवकांच्या आवळल्या मुसक्या। दहशतवाद्यांसाठी आर्थिक सहाय्य करत असलेल्या नेटवर्कमध्ये सहभाग। राज्यात पुढील काही दिवस पावसाचेच राहणार। मुंबईसह उपनगरांनाही आज अलर्ट। काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता।